जोरात स्फोट झाला आणि सगळीकडे पत्रे वगैरे पडायला लागले. आणि ओरडत होते, कोणी रडत होते. कर्मचारी होते, त्याच्यातनं 3 जण आम्ही बाहेर आलो आणि एक आतमध्येच होता. त्यांचं ते सर्व अंगावर चामडं वगैरे सर्व निघाला होता. डोंबिवलीत केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटाचे पडसाद हे आजूबाजूच्या कंपनीत देखील पाहायला मिळत आहेत. माझ्या बाजूलाच या ठिकाणी जे कर्मचारी आहेत यांनी ज्यावेळी जो स्फोट घडला त्यावेळी ते स्वतः शेजारच्या कंपनीत होते. नेमकं काय झालं हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. साहेब, आपलं नाव काय आहे आणि नेमकं हा जेव्हा स्फोट घडला त्यावेळी तुम्ही कुठे होतात? माझं नाव अशोक शंकर म्हात्रे. मी तेव्हा लंच करून आमच्या ऑफिसमध्ये बसलो होतो. तेव्हा अचानक कंपनी कुठली? आमची कंपनी सप्तवर्णा. काय काम करते ती? W230. काय तिथे प्रोडक्ट बनतं? आम्ही कलर बनवतो. बरं. कितीच्या सुमारास ही घटना घडली? 1:30च्या नंतर झालं ते. 1:30 वाजता. काय झालं नेमकं? ते स्फोट झाला, जोरात स्फोट झाला. बरं, मग जोरात स्फोट झाला आणि सगळीकडे पत्रे वगैरे पडायला लागले. तेव्हा मला अगोदर काय माहीत पडलं नाही मला. मग नंतर मला भानावर आलं, मला समजलं की हे सगळे पडायला लागले इकडे. तेव्हा मी बाहेर पळून आलो. तेव्हा अच्छा, एकूण आपल्यासोबत किती कर्मचारी त्या कंपनीत कार्यरत होते? कंपनीत 4 कर्मचारी होते. त्याच्यातनं 3 जण आम्ही बाहेर आलो आणि एक आतमध्येच होता. तो काय भेटला नाही. संपूर्ण धुराचं वातावरण होतं, लोखंड वगैरे पडत होतं. लोखंड आमच्याकडे ते लोखंड नाही पडले कुठे, पण आतमध्ये पडलं असेल तर काय माहित नाही. तिकडे त्या साईडला पत्रे बाहेरच पडलेत तिकडे सगळे. जे मिसिंग आहेत त्यांचा शोध घेण्याचं काम आपण केलं. मी गेलेलो, स्वतः गेलेलो नाही. हे NDRF वाले पण गेले होते, पण काय भेटलेलं नाही आम्हाला तिकडे अजून. आणि बाकीचे जे 2 सहकारी होते त्यांची नेमकी परिस्थिती कशी? एक हॉस्पिटलला आहे, ऍडमिट आहे, आणि एकाला डिस्चार्ज दिलेला आहे. आपल्याला काही लागलंय का? मला कुठे थोडंसं खर्चटलंय बस, फक्त. बाकी दुसरं काही नाही झालंय मला. पण एकूणच हा जर स्फोट बघितलात, कसं पाहता या एकूणच भीषण स्फोट होता ना. भीषण स्फोट होता. नेमकी घटना घडली त्यावेळी अनेक नागरिक हे बाहेर रस्त्यावरच्या दिशेने पळत होते आणि त्याच वेळी त्यांना एक मदतदूत म्हणून या काकांनी मदत केली आहे. साहेब, काय सांगाल? आपण यावेळी इकडे होता ज्यावेळी हा स्फोट घडला. जेव्हा स्फोट जोरात झाल्यानंतर तिकडनं जी माणसं इकडनं जोरात पळत येत इकडे, त्यांचं ते सर्व अंगावरचं चामडं वगैरे सर्व निघाला होता. मग ते थंड पाणी म्हणून त्याच्या बरेच जण मदत करत होते. बादल्या वगैरे पाण्याच्या टाकल्या त्यांच्या अंगावर. आणि या कंपनीचे शेठ आणि त्यांची ती मुलगी ते सर्व इथे आले. त्यांना ते फोन वगैरे दिले. यांच्या पण शेठला ते फोन करून वगैरे मीच बोलवलं. असं झालं. आणि त्या केमिकलचा पण आमचा दोस्त आहे देवेंद्र सोनी म्हणून, त्याला पण मीच बोलवून घेतलं इकडे. असं जे जखमी झाले होते त्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी आपण काय प्रयत्न केले होते? त्यांना मदत करण्यासाठी बरेच जणांनी इथून रिक्षात नेले. तुम्हाला जिथे कुठे जायचं असेल तिथे तुम्हाला त्यांना घेऊन जा म्हणून त्यांना प्रत्येकाला सांगत होते ते. आणि काही जण येत होते इकडनं, त्यांच्या अंगावर असं पाणी वगैरे टाकायला लागले. मग असं म्हणजे एवढे ते सामडे वगैरे निघाले होते. आणि ओरडत होते, कोणी रडत होते. म्हणजे 2 माणसांना आमचा एक मित्र इथला, यांचा मेवणा, यांना आणि दुसरा एक भाजलेला, त्यांना वरती हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. आपण इथे दररोज बसता? रोज असतो. आमचा ट्रान्सपोर्टचा धंदा आमचा. आणि इथे आमची स्वतःची कंपनी पण आहे. ती पण कंपनीचे सर्व पत्रे वगैरे उडाले इथले. किती नुकसान झालेत सर्व? किती नुकसान झालंय तिथे? आता 1.5 लाखापर्यंत नुकसान झालं. म्हणजे नुसते पत्रे उडालेत खाली. हा जेव्हा स्फोट झाला आतमध्ये त्यावेळी तुम्ही इथे बसून नेमकं कसं लक्ष वेधलं त्याकडे? इथे समोरच होतो आणि समोर एकदम स्फोट झाला. पहिल्यांदा तुम्हीच बघितला स्फोट तो खरा. म्हणजे पुढे कंपनीतले सर्व आतमध्ये बसलेले असतील मेन म्हणजे. आणि तो स्फोट एवढा झाला की एवढं एंगल वगैरे उडाले होते ना वर. आणि ते घाबरून एकदम कान पण एकदम बंद झाले. आणि तिथे आतमध्ये बसलो. मग परत आतमध्ये जाऊन थांबलो. एखादा काही उडला, परत स्फोट झाला. परत 5-10 मिनिटांनी परत एक स्फोट झाला. स्फोट झाले एका मागोमाग? 3 झाले. 2 मोठे झाले. एक पहिला मोठा झाला, त्याच्यानंतर एक मध्यम झाला आणि एक मग हलका झाला. पुन्हा इथे उडेल म्हणून त्यांनी सांगितलं की बाबा इथलं आणखीन एक डेंजर आहे केमिकल, आणि तो ऑक्सिजन घ्यायला त्रास होईल म्हणून तुम्ही आता इथून पळून जा सर्व. मग ते सर्व पळून गेलो आम्ही. मग नंतर 2 गाड्या आल्या, बमच्या गाड्या आल्या. तो पण इकडनं गेला, इकडनं त्याला जमला नाही, इकडनं गेला. मग तिकडनं ते उलटा करून जाऊन ते विजवायची सुरुवात केली. अस्ताव्यस्त पडलं होतं रस्त्यावरती वगैरे सामान? पडलं होतं. इथे एंगल पडले होते, तिथे आमच्या कंपनीजवळ एंगल पडले ते आहे. तिथे आली पण बघायचे असतील तर. फायर ब्रिगेडच्या गाड्या नेमक्या किती वेळात आल्या? मदत कार्य कितीपासून सुरू झालं? अर्ध्या तासाने आले ते सगळे. आग लागल्यापासून अर्ध्या तासाने कंप्लीट आली इथे. तोपर्यंत काही मदत? तोपर्यंत आता काय मदत, तिथे एवढं आग होती जोरात का तिथे काही मदत करू शकतच नाही मेन म्हणजे. आणि तिथे जवळ पण जाऊ शकत नाही. असं झालं ते. तर आपण पाहिलं की किती भीषण हा स्फोट होता. ज्या पद्धतीने या काकांनी सांगितलं की नागरिक हे रस्त्याच्या दिशेने धावत आले, त्यांना त्यांनी मदत केली. काय सांगता?
धावत जेव्हा आले ना, त्यांचे अक्षरशः म्हणजे असे चामडे आहेत ना, खरोखर बघवत नव्हते डोळ्याला. माझ्याकडे मोबाईलमध्ये पण आहे, बघायचं असेल तर त्या मग शेवटी तिथे बादली आहे ना पाण्याची, ती पाण्याची बादली घेऊन त्यांच्या अंगावर टाकायला लागली. तेव्हा त्यांना थंड वाटण्यासाठी, आणि मग त्यांना रिक्षामध्ये टाकले आणि दवाखान्यात नेले. काका, आपलं नाव काय? चंद्रकांत केने. आणि आपण इथे ट्रान्सपोर्टचा बिझनेस ट्रान्सपोर्टचा बिझनेस करतो. राहायला इथे सोनारपडा. तर या ठिकाणी चंद्रकांत साहेब हे या ठिकाणी होते. त्यांनी या संपूर्ण मदत कार्यात जे तातडीने मदत जितकी करता आली ती त्यांनी केल्याची माहिती ही दिलेली आहे. अनुप रस्तोगीसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.